नमस्कार. वन पट्टेधारक किसानसाठी महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहोत. काय अपडेट आहे ते आपण संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी ऑलरेडी वन पट्टेधारकांसाठी व्हिडिओ अपलोड केले आहेत. फॉर्मर आयडी कसे तयार करायचं तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर तुम्हाला लगेच तो व्हिडिओ समोर येणार आहे. आपण 7/12 असेल तरच फार्मर आयडी तयार करत होतो, पण आता फॉरेस्ट म्हणजे वन पट्टेधारक किसान आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता गव्हर्नमेंटने फार्मर आयडी तयार करण्यासाठी परवानगी दिली आहे. आता फार्मर आयडी कुठे जाऊन तयार करायचे आपल्याला बघा. आपली फार्मर आयडी जर नसेल तर आपल्याला केंद्र सरकारचं किंवा राज्य सरकारचा जो आपल्याला लाभ मिळत असतो, शेतकऱ्यांना लाभ मिळत असतो, तो लाभ फॉर्मर आयडी असेल तरच मिळणार आहे. नसेल तर ते आपल्याला लाभ बंद होणार आहे. त्याच्यासाठी फॉर्मर आयडी तयार करणे हे गरजेचं आहे. आता फॉर्मर आयडी साठी आपल्याला सेतू केंद्रावरती जायचंय. त्या सेतूवरती गेल्यानंतर आपल्याला CCID थ्रू जो सेतू चालक आहे तो आपल्याला फॉर्मर आयडी तयार करून देणार आहे. आता एक महत्वाची अपडेट म्हणजे जो किसान आहे, वन पट्टेधारक आहे, त्यांचं आधार अपडेट असणं गरजेचं असतं. कारण आपल्याला KYC करताना आपल्या आधारवरती जो मोबाईल नंबर असतो त्या मोबाईल वरती एक OTP येते. OTP आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं KYC कम्प्लीट होतं, व्हेरीफाय होतं. नंतर आपल्याला सेकंड स्टेप असते. ओदर मोबाईल नंबर तुम्हाला जर ऍड करायचा असेल तर ओदर मोबाईल नंबर ऍड केल्यानंतर त्या मोबाईल वरती सुद्धा OTP जाते. OTP गेल्यानंतर आपल्याला पुन्हा OTP व्हेरीफाय करावं लागते. OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला पुढचं सर्व आपल्याला जो लाभार्थी जो वन पट्टेधारक किसान आहे त्या किसानचं सर्व डिटेल त्या ठिकाणी दिसणार आहे. फोटो दिसणार आहे, त्यांची जन्मतारीख दिसणार आहे, त्यांचं नाव दिसेल. तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं, 2 ऑप्शन देण्यात आले असतील बघा. CO WSO असा तुम्ही आधारवरती केव्हाही पाहिलं असेल अपडेट करताना आपल्याला CO SO बघा. हे जर तुमच्या आधारमध्ये असेल तर इझी तुम्ही तुमचं फॉर्मर आयडी तयार करू शकता. आपल्या आधारवरती चेक करायचंय की CO WO असं आहे किंवा नाही हे बघायचंय. नसेल तर अपडेट करून घ्यायचं आधार आणि ते सिलेक्ट करून त्या ठिकाणी आपल्याला जसं आधारवरती नाव दिलंय सरनेम मिडल नेम नाव आणि मिडल नेम असं दिलं असेल जसं आहे आधारवरती तसंच त्या ठिकाणी फिलअप करायचंय. लोकल लँग्वेज मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे. म्हणजे आपल्याला जो मराठीमध्ये कॉलम दिलाय तो मराठीमध्ये सुद्धा आपल्याला सेम टू सेम आधारवरती जसं नाव आहे तसं त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे. पुढची स्टेप काय असेल आपल्याला, पुढची स्टेप आहे त्या ठिकाणी फोटोच्या खाली आपल्याला येस या नो ऑप्शन देण्यात आला आहे. त्या ठिकाणी तुम्हाला असं क्वेश्चन केलं असेल ओदर बिझनेस आहे का, तुम्हाला तुमचं ओदर व्यापार आहे का असं विचारलं आहे. तर तुम्ही येस केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डिटेल द्यावं लागणार आहे. नो केल्यानंतर त्या ठिकाणी काही डिटेल भरायची गरज नाही. व्यापार असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं. नंतर पुढची स्टेप काय असेल आपला त्या ठिकाणी स्टेट ऑटोमॅटिक येणार आहे. जिल्हा निवडायचंय, तहसील निवडायचे, गाव निवडायचं. म्हणजे हे सर्व आपल्याला ऑटोमॅटिक फिलअप करायची गरज नाही, ऑटोमॅटिक सर्च मध्ये येणार आहे. हे सर्व फिलअप केल्यानंतर आपल्याला आपल्या आधारवरती जो पिन कोड दिला आहे तो पिन कोड त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. पिन कोड फिलअप केल्यानंतर पुढची स्टेप असेल लँड रेकॉर्ड व्हेरीफाय. ओनर असेल त्या ओनर ऑप्शन वरती एकच ऑप्शन आहे, ओनर वरती सिलेक्ट करायचं. लँड रेकॉर्ड त्या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन दिसणार आहे. आता 7/12 2 ऑप्शन आहे आणि तिसरा ऑप्शन आहे फॉरेस्ट ड्रेडिंग. हा ऑप्शन आहे, हा ऑप्शन जो वन पट्टेधारक किसान आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे. तर आपल्याला आपण वन पट्टेधारकांसाठी किसान आयडी तयार करत आहात तर आपला तिसरा ऑप्शन फॉरेस्ट ड्रिलिंग हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपलं त्या ठिकाणी राज्य दिसेल ऑटोमॅटिक. जिल्हा निवडायचंय, तहसील निवडायचंय आणि गाव सर्च करायचं. गाव सर्च केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सर्वे नंबर आपल्याला जो किसान प्रमाण वन पट्टेधारकांसाठी जो प्रमाणपत्रावरती जो सर्वे नंबर दिला आहे तो सर्वे नंबर त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. ओदर आपल्याला ऑब्लिक मध्ये सुद्धा दिले, तिथे आपण ब्लँक सोडलं तरी चालेल. हे आपल्याला केल्यानंतर फायनली काय करायचं सबमिट करून द्यायचं आहे.
सबमिट केल्यानंतर आपल्याला सर्व डिटेल जो वन पट्टेधारक किसान आहे त्याचे सर्व डिटेल त्या ठिकाणी दिसेल. त्यांच्या नावाने किती हेक्टर आहे, किती एकर जमीन आहे, किती क्षेत्र आहे, ते सर्व डिटेल लँड रेकॉर्ड सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. हे लँड रेकॉर्ड दिसल्यानंतर आपल्याला पुन्हा ऍड करायचं नाही. बघा, सातबाऱ्यावाल्यांसाठी आपल्याला जेवढे नाव असतात सातबाऱ्यामध्ये तेवढे नाव त्या ठिकाणी वन बाय वन सर्व ऍड करावं लागतं. पण या ठिकाणी आपल्याला जो वन पट्टेधारक किसान आहे त्यांच्यासाठी फक्त जो ओनर आहे त्यांचंच फक्त त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे आणि फायनली सबमिट करून द्यायचं आहे. ते सबमिट केल्यानंतर आपल्याला पुढची स्टेप दिसेल, डिक्लेरेशन दिसणार, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं ऑप्शन दिसेल. त्या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं ऑटोमॅटिक त्या ठिकाणी सिलेक्ट असेल. त्या ठिकाणी खाली बॉक्स असेल चेक बॉक्स, त्या बॉक्स वरती क्लिक करायचंय. त्या बॉक्स वरती क्लिक केल्यानंतर पुढची स्टेप असेल, जे डिक्लेरेशन आहे ते व्यवस्थित रीड करायचं. आधारला त्या ठिकाणी परमिशन द्यायचं. नो केल्यानंतर आपली फार्मर आयडी तयार होणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला आधारला येस करायचं. येस केल्यानंतर आपल्याला पुढचं डिक्लेरेशन दिसेल. ते डिक्लेरेशन व्यवस्थित रीड करायचं. प्रतिज्ञापत्र दिसेल, ते सर्व बॉक्स टिक करायचं आणि त्या सीएससी सेंटर वाल्यांचे जे ऑपरेटर आहेत त्यांनी सर्व चेक केलं आहे ते चेक बॉक्स आहे, ते बॉक्स सुद्धा त्या ठिकाणी दिसणार आहे. ते क्लिक केल्यानंतर दोघं क्लिक केल्यानंतर फायनली काय करायचंय, ऍप्लिकेशन सबमिट करून द्यायचंय. ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर आपल्याला जेव्हा आपण लॉग इन केलं आहे त्या कॉर्नरला आपल्याला फॉर्मर आयडी नंबर दिसेल आणि पीडीएफ सुद्धा दिसणार आहे. आपल्याला जर लगेच फॉर्मर आयडी त्या ठिकाणी पीडीएफ डाउनलोड करता येत नसेल तर आपण 1 या 2 दिवसामध्ये आपण पुन्हा लॉग इन केल्यानंतर आपल्याला फॉर्मर आयडी त्या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे. काही ठिकाणी काय होतं, एखाद्या वेळेस लगेच जस्ट आपण सबमिट केल्यानंतर वरती लॉग इनच्या ठिकाणी आपल्याला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये दिसतं. त्या ठिकाणी आपल्याला किसान फॉर्मर आयडी आपल्याला त्या ठिकाणी लगेच डाउनलोड करता येते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. फक्त मी तोंडी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे. जर तुम्हाला फिजिकली फॉर्म ऍप्लिकेशन कसं अप्लाय करायचं, कसं तयार करायचं, सर्व डिटेल मध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा. मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही स्टेप बाय स्टेप सर्व स्टेप तुम्ही कम्प्लीट करू शकता. जर ज्यांना मी तोंडीच तुम्हाला असं सर्व माहिती देतो, ही माहिती जर तुम्हाला समजून गेली तर इझी तुम्ही या माहितीद्वारे सुद्धा तुम्ही तुमचं फॉर्मर आयडी तयार करू शकता. तर ही वन पट्टेधारक किसानसाठी ही महत्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त आपले मित्र असतील, नातेवाईक असतील, कोण ओळखीचे असतील त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तेही त्यांचं तयार करून घेतील आणि ज्या योजनेचा लाभ आहे पीएम किसान जो फंड मिळतो तो सुद्धा याच आयडी वरून मिळणार आहे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी बांधव आहे, वन पट्टेधारक आहे, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.